नमस्कार, मी प्रियंका शंकनाथ. न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ड्रग्ज फ्री महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्र शासन गंभीरपणे काम करत आहे. ही मोठी लढाई असून यात सर्व पक्षीयांचे सहकार्य अपेक्षित आहे. या व्यवसायात जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ज्या लोकांनी अंमली पदार्थाच्या फॅक्टरी टाकून इतरांना जहर देण्याचं काम केलं त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ज्या पोलिसांनी हा सर्व धंदा सुरू राहू दिला त्यांच्यावर केवळ निलंबनच नाही तर बडतर्फीची कारवाई केली जाईल, असं माध्यमांशी बोलताना आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बजावलंय. राज्यात पुराव्यांशिवाय राजकीय लोकांनी कुणावरही आरोप करू नये असा सबुरीचा सल्ला विरोधकांना दिला. ललित पाटील प्रकरणात केले गेलेले आरोप इकडून तिकडून फिरून शेवटी त्यांच्याजवळच पोहोचले ते आपण पाहिलं आहे. राजकीय आरोप करणाऱ्यांनी गांभीर्याने ते केले पाहिजे. सार्वजनिक जीवनात कोणालाही बदनाम करण्याची गरज नाही. गणेशोत्सवामध्ये अनेक प्रकारचे लोक येतात, त्यात अनेक सेलिब्रिटी असतात. मुख्यमंत्र्यांकडे एल्विस येऊन गेला तेव्हा रियालिटी शो जिंकलेला असल्यामुळे तो सेलिब्रिटी होता. यात उगीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्याचं काहीच कारण नाहीये. असेच आरोप जर झाले तर राज्यातल्या अनेक पुढाऱ्यांना अटक होऊ शकते. उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाटा हे वैफल्यग्रस्त झाल्यामुळे असं बोलत असल्याचं आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. असं आहे की अशा प्रकारे ड्रग्सच्या संदर्भात जे लोक कुठल्या प्रकारचा व्यवहार करत असतील त्याच्यामध्ये जे लोक इन्व्हॉल्ड असतील, जेवढे कडक कायदे आहेत ते सगळे कायदे त्यांच्यावर लावण्यात येतील. आपण ड्रग फ्री महाराष्ट्र हे अभियान सुरू केलं आहे. मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण छापे टाकतो आणि एक मोठी लढाई लढावी लागणार आहे. पण ही राष्ट्रीय स्तरावर देखील आता आपण लढणं सुरू केलं आहे. आणि आपण बघितलं असेल की जेव्हापासून आपण हे सुरू केलं मोठ्या प्रमाणात इंटरस्टेट मुवमेंट देखील आपण त्या ठिकाणी ट्रॅक करू शकलो. आणि जे लोक या ठिकाणी क्युरेटेड ड्रग्स तयार करत होते, जे लोक त्या ठिकाणी खोट्या ड्रग्सच्या फॅक्टऱ्या टाकून त्या ठिकाणी एक प्रकारे जहर लोकांना देत होते, अशा सगळ्या लोकांवर कारवाई सुरू झालेली आहे. आणि जे अपराधी असतील त्यांच्यावर तर कडक कारवाई होईलच, पण जे पोलीसवाले त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड निघतील त्यांना केवळ सस्पेंड नाही तर 311 प्रमाणे त्यांना डिसमिस केलं जाईल. माझं एक नेहमी मत आहे की कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारे केलेले जे काही आरोप असतात या आरोपांना काही तथ्य नसतं, अर्थ नसतो. अनेक वेळा ते घुमून फिरून आपल्यापर्यंतच परत येतात. जे ललित पाटीलच्या मामल्यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे त्याला संरक्षण मिळालं, कोणी दिलं, हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी अशा बाबतीमध्ये विनाकारण कोणावर आरोप करू नये. पहिली गोष्ट तर अशी आहे की मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा गणेशोत्सव असतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या सेलिब्रिटीज येत असतात. आता त्यावेळी एल्विस यादव हा कुठलं तरी ते रियालिटी शो जिंकलेला होता आणि त्याच्यामुळे एक सेलिब्रिटी होता. असे अनेक सेलिब्रिटी त्या ठिकाणी येऊन जातात. आणि ज्यावेळेस तो येऊन गेला त्यावेळेस त्याच्यावर कुठला आरोप नव्हता, त्यावेळेस तो एक सेलिब्रिटी म्हणून त्या ठिकाणी आला असेल. त्यामुळे आता त्याच्यावर आरोप आहे असं जर आपण त्याचा हिशोब करायला लागलो तर मग तर महाराष्ट्रातल्या अनेक पुढाऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी होतील. त्यामुळे मला असं वाटतं की काही वाटलं की आपलं मुख्यमंत्र्यांवर लावला आरोप, हे जे काही धंदे चाललेले आहेत, हे जे वैफल्यग्रस्त अशा प्रकारचे उबाठाचे लोक आहेत, हे अशा प्रकारचे धंदे करतात. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या. शिवशंकर